अभ्यासक बंधूंनो, शिवशक्ती कला वाणिज्य महाविद्यालय बाबुळगाव जिल्हा यवतमाळच्या वतीने आयोजित सामाजिक न्याय आणि एकात्मता या प्रमाणपत्र अभ्यासक्रमामध्ये आज पुन्हा दुसऱ्या भागामध्ये आपण डॉक्टर वामन गवई सरांशी पुन्हा भेटत आहोत. डॉक्टर वामन गवई सरांचा विषय तो आहे डेफिनेशन्स, नेचर्स अँड मिनिंग्स ऑफ द इकॉनॉमिकली सोशल जस्टिस. या विषयाच्या अनुषंगाने आपल्याशी मागच्याच भागामध्ये त्यांनी आपल्याशी चर्चा केली. ही चर्चा करत असताना न्यायापासून न्याय या संकल्पना कशी निर्माण झाली आणि ही न्याय संकल्पना कशी सापेक्ष बदलत गेली या अनुषंगाने विचार मांडताना त्यांनी भारतीय समाज व्यवस्थेचे आणि भारतीय राजकीय व्यवस्थेचे वेगवेगळे पैलू आपल्यासमोर मांडले. याही कालखंडामध्ये याही एपिसोड मध्ये आपल्याशी ते चर्चा करणार आहेत. आपल्या सर्वांना माहित आहे की डॉक्टर वामन गवई सर हे माहुली जहागिरी जिल्हा अमरावती येथे कला वाणिज्य महाविद्यालयाला राज्यशास्त्र हा विषय शिकवत होते. त्यानंतर त्यांनी निवृत्तीनंतर त्यांनी अमरावती येथील शिवाजी शिक्षण संस्थेचे शिवाजी कला वाणिज्य महाविद्यालयामध्ये पीजीला म्हणजे राज्यशास्त्र MA ला राज्यशास्त्रावर त्यांनी अनेक वर्ष शिकवले आहे. आणि त्यानंतर आता वर्तमान कालखंडामध्ये अमरावती विद्यापीठातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यासन मध्ये MA या विषयामध्ये MA ला ते शिकवत आहेत. आतापर्यंत त्यांची 3 पुस्तकं त्यांची प्रकाशित आहेत. ज्यामधलं एक पहिलं पुस्तक जे आहे आंबेडकरी चळवळीचा शक्ती संघर्ष, दुसरं त्यांचं जे पुस्तक आहे ते भारतीय राजकारणाची संविधानिक मीमांसा या नावाचं दुसरं पुस्तक आहे. आणि तिसरं पुस्तक त्यांचं आहे हिंदीमधील पुस्तक आहे त्याचं वैश्वीकरण न्याय का संविधानिक मूल्यांकन हे तिसरं त्यांचं पुस्तक आहे. ते राज्यशास्त्राचे PhD चे गाईड आहेत. आतापर्यंत 7 विद्यार्थी त्यांच्याकडे PhD होऊन गेलेले आहेत. राज्यशास्त्राच्या सोबत त्यांनी अर्थशास्त्र, समाजशास्त्र आणि अनेक वेगवेगळ्या विषयाच्या संशोधकांना सुद्धा त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. आणि यासोबत ते आंबेडकरी चळवळीतील एक नामवंत मार्गदर्शक म्हणून सर्वांना ख्यात आहेत. यासोबत त्यांनी आतापर्यंत महाराष्ट्र सरकारच्या राज्यशास्त्र लेखन समितीवरती त्यांनी काम केलेलं आहे. 11-12 जे पुस्तक आहे या पुस्तकाचं लेखन करण्यामध्ये जी समिती होती या समितीमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. यासोबत त्यांनी महाराष्ट्र सरकारचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं रायटिंग अँड स्पीचेस या विषयात यावरती जी समिती होती या समितीमध्ये सुद्धा त्यांनी नियंत्रक सदस्य म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. अशा पद्धतीचे बहुआयामी व्यक्तिमत्व असलेले डॉक्टर वामन गवई सर यांना मी आपल्याशी संवाद साधण्यासाठी पुन्हा पाचारण करतो. हा त्यांचा या भागामधला नंबर 2 म्हणजे पार्ट नंबर 2 म्हणजे सेकंड एपिसोड हा आहे. या एपिसोडचा आपण सर्वांनी समजून घ्यावं. या संदर्भातला अभ्यास आपल्यासाठी, आपल्या जीवनासाठी आणि आपल्या एकंदर सामाजिक कार्यासाठी हा उपयुक्त ठरेल या विश्वासासह मी डॉक्टर वामन गवई सरांना पाचारण करतो. डॉक्टर वामन गवई सरांनी आमच्या सर्व अभ्यासकांना, आमच्या विद्यार्थ्यांना आणि आमच्या वाचकांना आणि ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांसाठी आपण मार्गदर्शन करावं. डॉक्टर वामन गवई सर. जय भीम. अभ्यासक बंधू आणि भगिनींनो, आर्थिक सामाजिक न्यायाची व्याख्या, स्वरूप आणि अर्थ या विषया अंतर्गत आपण सामाजिक न्याय या संकल्पनेच्या संदर्भामध्ये मी आपले काही विचार आपल्या समोर ठेवत आहे. न्यायाची संकल्पना आपण आधीच्या एपिसोड मध्ये
स्पष्ट केलेली आहे. या दुसऱ्या भागामध्ये आपण सामाजिक न्यायाच्या संदर्भामध्ये विचार करताना आपण सामाजिक न्यायाच्या संकल्पनेमध्ये अनुसूत असणारे, समाविष्ट असणारे प्रमुख तत्व जे आहे, या तत्वाचा विचार करणार आहोत. भारतीय पर्यावरणामध्ये सामाजिक न्यायाची संकल्पना कुठल्या पद्धतीनं रुजविल्या जात आहे, सामाजिक विषमतेचं स्वरूप काय आणि ते बदलण्यासाठी भारतीय संविधान आणि भारतीय त्यांनी शासनांनी आपल्या विविध धोरणामधून कुठल्या पद्धतीचं सामाजिक न्यायाच्या संदर्भात कार्य केलेलं आहे याचा थोडक्यात विचार करत आहोत. प्रत्येक व्यक्तीला जन्मजात एक विशिष्ट असा दर्जा असतो, विशिष्ट अशी प्रतिष्ठा असते आणि ही प्रतिष्ठा, हा सन्मान हे त्याचं स्वतंत्र अस्तित्व जसं निसर्गानं मान्य केलेलं आहे, निसर्गानं प्रदान केलेलं आहे, तसं समाज व्यवस्थेमध्ये त्या व्यक्तीला आपला दर्जा आणि प्रतिष्ठा मिळावी ही सामाजिक न्यायाच्या संदर्भामध्ये मूलभूत गृहीतक आहे आणि त्याचवेळी उद्दिष्ट सुद्धा आहे. समाज म्हणजे ज्यामध्ये आंतरक्रिया होत असते, समाजामध्ये समान पातळीवर विचारांची, भावभावनांची, आवश्यकतांची, कर्तृत्वाच्या अनुषंगानं समाजातील एक घटक या नात्यानं समाजानं सोपवलेलं कार्य तो पार पाडत असतो. व्यक्ती आणि समाज आपल्याला वेगळा करता येणार नाही. व्यक्तीला एक स्वतंत्र प्रतिष्ठा आहे, तो दर्जा आहे. हा स्वतंत्र दर्जा, ही प्रतिष्ठा, हा सन्मान समाजामध्ये कुठल्या पद्धतीनं राखल्या जावा की जेणेकरून व्यक्तीला स्वतःचा विकास करत असतानाच तो राहत असलेल्या समाजाचाही विकास करता येईल. ही बाब सत्य आहे, वास्तव आहे की समाज हा वर्तमानामध्ये जो आहे तो त्याच्या भूतकाळाचं एक प्रतिबिंब असतो. तो आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक अशा वेगवेगळ्या पैलूंनी त्या समाजाची जडणघडण झालेली असते. या समाजामध्ये त्या व्यक्तीला त्याची प्रतिष्ठा आणि दर्जा आणि समाज यामध्ये कुठल्या पद्धतीने समन्वय साधता येईल, एकता, एकत्रितता साध्य करून व्यक्ती विकासासोबतच सामाजिक विकास साध्य करता येईल. कारण समाजाच्या विकासामध्ये व्यक्तीचा विकास आहे आणि व्यक्तीच्या विकासामध्ये समाजाचा विकास आहे. केवळ व्यक्तिवादी संकल्पना समोर ठेवून समाजाची प्रतारणा केल्या जाऊ शकत नाही किंवा समाज त्यामधील असणाऱ्या वेगवेगळ्या घटकांची प्रतिष्ठा, त्यांचा सन्मान
समान पातळीवर प्रदान करूनच आपल्या विकासाची दिशा निश्चित करत असतो. समाज हे काळाचं अपत्य आहे, हे निर्वाद सत्य आहे. आणि या काळाच्या ओघामध्ये जी सामाजिक विषमता तयार होते, ही सामाजिक विषमता नष्ट करून त्या व्यक्तीचा दर्जा आणि प्रतिष्ठा इतरांच्या बरोबरीने निर्माण करणे, हे सामाजिक न्यायाचं मुख्य उद्देश आहे, मूल्य आहे, धोरण आहे. समाज जर काळाचं अपत्य असेल तर काळाच्या ओघामध्ये समाजामध्ये ज्या अनिष्ट चाली, रीती, रूढी, परंपरा, रीतिरिवाज चालत आलेले असेल, की ज्यामध्ये जात, धर्म, पंथ, वंश, लिंग, जन्मस्थान या कारणावरून व्यक्ती समूह आणि तो ज्या समाजाचा घटक आहे त्या समाजातील इतर घटक, इतर समूह यांच्यामध्ये समान दर्जा, समान प्रतिष्ठा यांचा समन्वय साधणं नितांत आवश्यक आहे, गरजेचं आहे. हा बदल, सामाजिक प्रतिष्ठा, हा सामाजिक दर्जा ज्याप्रमाणे काळाचं अपत्य आहे, या काळाच्या अपत्याला वर्तमान स्थितीमध्ये सुसंगत बनविण्यासाठी ज्या अनिष्ट चाली, रीती, रूढी, परंपरा किंवा भेदभाव, जी विषमता आहे ती दूर करण्यासाठी शासनाला हेतुपुरस्सर जाणीवपूर्वक प्रयत्न करावा लागतो. तो प्रयत्न जर केला जात नसेल तर समाजातील विषमता, समाजातील दरी ही वाढत जाते आणि सामाजिक न्यायाचं तत्व नाकारलं जाते. एकूणच समाजातील काही घटक, समाजातील व्यक्ती जर इतर समाजाच्या बरोबरीने विकास करू शकत नसेल तर त्या समाजामध्ये विषमतेची दरी विकसित होत जाते, वाढत जाते आणि तो एकूणच समाज हा मागासलेला होतो. तो समाज आपला विकास, आपली प्रगती करू शकत नाही. म्हणून सामाजिक न्यायाच्या संकल्पनेचा विचार करत असताना युरोप आणि तत्सम भारतेतर समाज व्यवस्थेमध्ये जी विषमता आहे, प्रामुख्यानं वंशभेदाच्या अनुषंगाने आलेली, काळा गोऱ्याचा भेदभाव असेल, स्त्री पुरुषाच्या संदर्भामध्ये भेद केला जात असेल, समाजातील जो श्रमिक वर्ग आहे, कामगार वर्ग आहे, जो उपेक्षित, वंचित, दुर्बल घटक आहे, तो त्याच अवस्थेमध्ये ठेवून एकूण राष्ट्राचा, राष्ट्रीय समाजाचा विकास होणं शक्य नाही, जगाचा विकास होणं शक्य नाही, ही निर्वात बाब सत्य आहे. म्हणून जगामध्ये किंवा जागतिक समाज जीवनामध्ये स्त्री आणि पुरुषांमध्ये जो लिंगभेद केला जातो आणि ते लिंगभेद पाळणाऱ्या, त्या लिंगभेदाच्या अनुषंगाने स्त्री पुरुषांना समान संधी नाकारणाऱ्या ज्या संस्कृती आहेत, ज्या रूढी आहेत, ज्या परंपरा आहेत, त्या हेतू पुरस्सर नाकारल्या गेल्याशिवाय आणि नवी समाज रचना तयार केल्याशिवाय, नवी सामाजिक न्यायाची संस्कृती निर्माण केल्याशिवाय भेद, ही विषमता नष्ट होत नाही. या अनुषंगाने आपण असं पाहतो की पाश्चिमात्य जगामध्ये स्त्री पुरुषांमध्ये लिंगभेद प्रामुख्याने केला जात होता, ही वास्तव बाब आहे.
स्त्रियांचं दुय्यम स्थान, स्त्रियांचा दुय्यम अधिकार, केवळ चूल आणि मूल इतपत तिचं विश्व, तिला ज्ञानार्जनाचा अधिकार नाही, राजकीय अधिकार नाहीत, तिला मतदानाचा अधिकार, निवडणुकीला उभं राहण्याचा अधिकार किंवा कुठलंही शासकीय पद प्राप्त करण्याचा अधिकार इतिहासाच्या कालखंडामध्ये नाकारला गेला. ही वास्तव बाब हे नाकारता येत नाही. काही अपवादात्मक सांगता येतील, सांगतात, पण याचा अर्थ तो सामाजिक न्याय होता असं म्हणता येत नाही. या दृष्टीनं आधुनिक समाज विज्ञानाने लिंगभेदाच्या पलीकडं, म्हणजे लिंग आणि लिंगभाव ह्या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत. शरीर नैसर्गिक अपत्य निर्मितीच्या इंद्रिय देणगीनं स्त्री ही वेगळी आहे आणि पुरुष हा वेगळा आहे. या नात्यानं, या समाजानं स्त्रियांच्या संदर्भामध्ये विविध रूढी, परंपरा आणि संस्कृती निर्माण करून त्यांचं दुय्यम निर्माण केलेलं आहे. आधुनिक फेमिनिझम किंवा स्त्रीवादानं प्रचंड आधुनिक काळामध्ये आंदोलन उभं केलं. ही बाब खरी आहे, हे वास्तव आहे. तर ही स्त्री पुरुषांच्या संदर्भातली विषमता, बदलणाऱ्या समाजाच्या गरजा, आर्थिक संरचना आणि आर्थिक स्वरूपामध्ये बदलणारे सहसंबंध हे विचारात घेताना ही बाबी आपल्याला लक्षात घ्याव्या लागतात. यामध्ये दुसऱ्या महायुद्धाचा कालखंड, पहिलं महायुद्ध हेही अतिशय महत्वपूर्ण ठरलेलं आहे की या महायुद्धांमध्ये गुंतलेला जो पुरुष वर्ग आहे आणि एक व्यावहारिक स्थान आहेत, या कौटुंबिक गरजा आहेत, या पूर्ण करण्यासाठी महिला वर्ग समोर आला. किंबहुना या महायुद्धाच्या काळामध्ये युद्ध स्तरावर जितकं पुरुषांचं काम आहे तितकंच महिलांचंही आहे. ही गरज होती. सामाजिक क्षेत्रामध्ये, आर्थिक क्षेत्रामध्ये महिलांचा भूमिका अतिशय महत्वाची राहिलेली आहे आणि त्याच वेळी महिलांनी त्यांचा दर्जा, त्यांचा सन्मान, त्यांचा प्रतिष्ठा निर्माण करण्यासाठी युरोपभर आर्थिक अधिकारासाठी, त्यांच्या राजकीय अधिकारासाठी चळवळी केल्यात आणि त्यांचा दर्जा, त्यांचे अधिकार, त्यांचे हक्क प्राप्त करण्याचा संघर्ष आजही चालू आहे. किंबहुना आजची समाज व्यवस्था ही पुरुष प्रधानच आहे, हे नाकारता येणार नाही. या प्रधानतेच्या अतिरेकाला, विषमतेला, या विषमतेचं निर्मूलन करून स्त्री आणि पुरुषांच्या समान दर्जा आणि प्रतिष्ठा प्राप्त करण्यासाठी तसं युरोपभर आंदोलन झाली, संघर्ष झाली. तिथल्या धार्मिक रूढी, परंपरा, तिथले चर्चचे निर्बंध, तिला दिल्या गेलेलं दुय्यम स्थान, यासाठी जो संघर्ष केला तो सामाजिक न्यायाच्या, स्त्रीच्या प्रतिष्ठा, सन्मान, हक्क आणि दर्जाच्या संदर्भातला सामाजिक न्यायाचा तो आधार होता. भारतीय समाजाचा या दृष्टीनंच विचार होणं हा अत्यंत महत्वाचं आहे, गरजेचं आहे. भारतामधील धर्म संस्कृतीनं महिलांचे कौटुंबिक अधिकार, कारण कुटुंबाचा प्रमुख पुरुष असणार, कुटुंबाचे सगळे अधिकार त्याच्याकडे आहेत. स्त्री ही दुय्यम आहे. अगदी धर्म, रूढी, परंपरांमध्ये
केवळ पूजेपुरता जरी समान अधिकार दिला गेला असेल पुरुषाच्या बरोबरीनं पूजेसाठी, खऱ्या अर्थानं ते त्यांचा समानतेचा दर्जा होत नाही. तर व्यवहारामध्ये तो समानतेचा दर्जा त्यांच्या वाट्याला यावा. पण पाहतो या देशामध्ये महिलांना एक पती प्रथा, एक निष्ठा या तत्वाखाली विधवा झाली म्हणून तिचं केशवपन केलं जात होतं, तिला विकृत केलं जात होतं, निकृष्ट अन्न तिला खायला दिलं जात होतं. अगदी गायीच्या गोठ्यामध्ये किंवा अतिशय ठिकाणी तिची व्यवस्था केल्या जात होती. तिचा पेहराव वेगळा, तिचा चेहरा राहणीमान वेगळं आणि अतिशय हीन अपशकुनी तिला समजल्या जात होतं. ही रूढी, ही परंपरा. पतीच्या मृत्यूनंतर तिच्या वाट्याला आलेला हा दुय्यम दर्जा किंवा दर्जाच नाही, तिचे सगळे हक्क नाकारलेले, तिचं विद्रुपीकरण झालेलं आहे. आणि यावरही मोठा कळस म्हणून तिला पतीच्या नवऱ्याच्या चितेवर जिवंतपणी जाळण्यात येत होतं. महिलांच्या या विषमतेच्या संदर्भातला तो दर्जा, तिच्या जीविताचा नाकारलेला अधिकार, तिचे हक्क हे मिळायचे असतील तर केवळ धर्म सुधारणा करणं जितकं गरजेचं आहे त्याही पेक्षा जास्त कायद्यानं स्त्रियांचा दर्जा, त्यांचे हक्क, त्यांचे अधिकार, त्यांची प्रतिष्ठा प्रदान करणं नितांत गरजेचं आहे, होतं, आहे आणि असणार. या दृष्टीनं भारतामध्ये तिला वडिलांच्या, पतीच्या संपत्तीमध्ये समान वाटा मिळावा, वंशाचा दिवा म्हणून पुरुषाचं जे स्थान आहे, वारसा हक्क स्त्रीला मिळावा, तिचं विद्रुपीकरण नाकारलं जावं, या नवऱ्याला अनेक पत्नी करण्याचा जो अधिकार दिला होता तो अधिकार पुरुषाचा, हे विशेष स्थान त्याचं, हा विशेष अधिकार नाकारला जावा, सामाजिक न्यायाचं. म्हणून इथं सती प्रथेच्या विरुद्ध ब्रिटिश काळामध्ये राजा राम मोहन राय आणि तत्सम लोकांनी फार मोठं काम केलं. महात्मा फुल्यांचं फार मोठं काम. इतिहासातील महापुरुषाच्या कर्तृत्वाचा आढावा घेणं हे क्रमप्राप्त जरी असलं तरी मुख्य उद्देश आपला तो नाहीये. तर स्त्रियांना समान दर्जा मिळावा, समान हक्क मिळावा, तिचं स्वतंत्र अस्तित्व कायद्यानं मान्य करावं. भारतीय संविधानानं सामाजिक न्यायाचं जे तत्व दिलेलं आहे, हे तत्व संविधानाच्या कलम 14 मध्ये इक्वॅलिटी बिफोर लॉ अँड इक्वल प्रोटेक्शन ऑफ द लॉ, कायद्याचं संरक्षण, जे कायद्यासमोर सगळे समान आहेत, सारखे आहेत, आणि कायदा सगळ्यांचं समान संरक्षण करत, म्हणजे स्त्रियांच्या संदर्भामध्ये तिचा जो वारसा हक्क, तिचं विधवा झाली म्हणून तिचं होणारं विद्रुपीकरण, तिचं होणारं शोषण, तिच्या संदर्भात होणारी कौटुंबिक हिंसा, इथल्या समाजानं, इथल्या संस्कृतीनं हे स्वीकारलेलं पुरुष प्रधानतेचं, सामाजिक विषमतेचं तत्व भारतीय संविधानानं नाकारलं. केवळ संविधानाच्या इक्वॅलिटी बिफोर लॉ आणि इक्वल प्रोटेक्शन ऑफ द लॉ इतक्यामुळं ते होत नाही. त्यासाठी सिव्हिल नागरी कायदे,
होणं गरजेचं होतं. आणि या समतेच्या तत्वाच्या आधारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंद कोड बिल ची रचना केली, संसदेमध्ये मांडलं, ठेवलं. त्या संदर्भात अनेक मतभेद झाले. म्हणजे इलेक्शन होतं आणि हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावल्या जातील, निवडणुकीमध्ये यश मिळणार नाही, असे काही समज, गैरसमज त्यावेळच्या राजकीय पक्षांमध्ये असणारे, त्याच्यामुळे याला व्यापक समर्थन मिळालं नाही आणि आंबेडकरांनी राजीनामा दिला. अनेक कारणं होती त्याच्यामध्ये. ओबीसीच्या आरक्षणाच्या संदर्भातलाही मुद्दा होता. इथल्या आर्थिक न्यायाच्या संदर्भामध्ये नियोजन आयोग या संदर्भामध्ये संधी देण्याचा आश्वासन, वचन नेहरूंनी दिलं होतं, पंडित जवाहरलाल नेहरूंनी, पंतप्रधानांनी दिलं होतं. अशी अनेक कारणं दिली असतील तर प्रामुख्यानं स्त्रियांच्या समान हक्क, समान दर्जा आणि समान प्रतिष्ठा या न्यायासाठी, या सामाजिक न्यायासाठी निर्माण केलेल्या हिंदू कोड बिलानं इथल्या महिलांना, भारतातील महिलांना समान दर्जा, समान प्रतिष्ठा, समान हक्क, एक समतेचं तत्व की ज्याद्वारे तिला वारसा हक्क, विभार्य प्रतिबंधक कायदा, स्त्री पुरुषांचा दर्जा समान, कामासाठी समान वेतन आणि कुठलाही स्त्री पुरुष भेद न करता आर्थिक, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक या सर्व प्रकारचे अधिकार तिला प्राप्त व्हावेत, हे सामाजिक अधिकार तिला प्राप्त, त्या दर्जासाठी काम केलेलं तत्व, हा कायदा भारतीय संसदेनं मान्य केला. मतभेद होत असतात, परंतु भारतीय समाजामध्ये महिलांच्या सामाजिक न्यायासाठी या भारतीय समाजानं स्वीकारलेलं हे अतिशय क्रांतिकारी पाऊल आहे, हे नाकारता येणार नाही. सामाजिक न्यायाच्या संदर्भामध्ये या देशामधील वर्णव्यवस्था, या देशातील जाती व्यवस्था, या समाजाचा प्रामुख्यानं जात वर्ण व्यवस्थेनं निर्माण केलेली दरी आणि अस्पृश्यता आपल्या सामाजिक न्याय म्हणजे समान प्रतिष्ठा आणि समान दर्जा आणि समाजामधील सामाजिक अनिष्ट रूढी परंपरा नष्ट करून या समाजातील मागास घटकांना, प्रबल घटकांना एका पातळीवर आणणे, समान दर्जाच्या माळेमध्ये, या समान दर्जाच्या पंक्तीमध्ये बसवणं हे नितांत गरजेचं होतं. आणि ते भारतीय संविधानानं, इथल्या वर्ण व्यवस्थेनं जे अधिकार नाकारले, इथल्या जाती व्यवस्थेनं जे अधिकार नाकारले, जी अस्पृश्यता लादली, ही अस्पृश्यता, इथली वर्ण व्यवस्था, विशिष्ट वर्गानं ज्ञानार्जन करावं, विशिष्ट वर्गानं संरक्षण करावं, विशिष्ट वर्गानं व्यापार, उद्योग, व्यवसाय करावा आणि विशिष्ट वर्गानं सेवा करावी, ही श्रम विभागणीच्या नावाखाली, तत्वाखाली ही श्रमिकांचीच विभागणी केल्या गेली आणि सामाजिक विषमता एवढ्या मोठ्या प्रमाणात झाली की इथला राष्ट्रधर्म, राष्ट्रतेज, राष्ट्रवीर्य लयाला गेला. भारतीय समाजाच्या दारिद्र्याचं आणि गुलामीचं हे प्रमुख कारण होतं, हे आज कुणीही नाकारू शकणार नाही. म्हणून समाजातील जाती वर्ण व्यवस्था, अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी संविधानानं जे केलेलं कार्य आहे हे अतिशय मौलिक आहे, अतिशय दर्जा, हक्क आणि समानतेच्या, समान न्यायाच्या, समान संधीच्या दृष्टीनं
अतिशय मौलिक आणि महत्वाचं कार्य राहिलेलं आहे. जात व्यवस्थेमध्ये विशिष्ट जातींचे व्यवसाय ठरवून दिलेले, त्या व्यवसायामध्ये त्यानं निर्माण केलेल्या वस्तू, जातीनं निर्माण केलेल्या वस्तू, कुंभारानं कुंभाराचा व्यवसाय करावा, चांभारानं चांभाराचा करावा, महारानं महाराचा करावा. यामुळं अर्थव्यवस्थेला आलेली कुंठितता, समाजामध्ये निर्माण झालेली भेद, या व्यवस्थेमध्ये निर्माण होणारे जे उत्पादन आहे ते गावाच्या पातळीवर, श्रम हे जातीत गोठून राहिले, श्रम हे जातीत गोठून राहिले. त्या श्रम कौशल्याचा विकास त्याच्या जातीनं घातलेल्या बंधनाच्या व्यवसाय बदलल्याशिवाय किंवा उत्पादनाचं मोठ्या प्रमाणात करून व्यापक प्रमाणात बाजारपेठ मिळवल्याशिवाय आर्थिक विकास होऊ शकत नाही, अर्थव्यवस्थेला गती येऊ शकत नाही. आणि या सगळ्याचा परिणाम असा राहिला की प्रत्येक जात स्वतःच्या बंदिस्त अवस्थेमध्ये गाव कुसा बाहेर एक विषमतेचं जीवन जगू लागले. तर ह्या रूढी, ह्या परंपरा, ह्या संस्कृतीची देण, या संस्कृतीची बंधनं नष्ट करणार संविधान, या संविधानातील वेगवेगळ्या तरतुदी अतिशय मौलिक आहेत. या समाजाची पुनर्रचना करण्याच्या दृष्टीनं ते अतिशय महत्वाचे ठरलेले आहेत. तसं समतेचं तत्व ज्या पद्धतीनं इक्वॅलिटी बिफोर लॉ अँड इक्वल प्रोटेक्शन ऑफ द लॉ या संदर्भामध्ये महिलांना आहे, त्याच पद्धतीनं सर्व समाज घटकांना, तो कुठल्याही जातीचा असो, कुठल्याही वर्णाचा असो, कुठलाही असो, त्याला विशेष अधिकार असणार नाहीत. कायद्यासमोर सगळे समान असतील आणि कायद्याचं सर्वांना समान संरक्षण असेल. या समान संरक्षणाच्या अनुषंगानं जी व्यवसाय बंदी घातली होती, हा व्यवसाय बदल करता यावा, निकृष्ट खालच्या जातींनी, शूद्रातिशूद्र वर्गांनी त्यांचा व्यवसाय बदलासाठी, त्यांच्या त्या व्यवसायानं आलेल्या हीनतेमध्ये, त्या हीन दर्जामध्ये बदल व्हावा, यासाठी संविधानानं समतेचं जे तत्व आहे 15 आणि 16 मध्ये विशिष्ट अशी रचना केली, विशिष्ट अशी तरतूद केली. ही तरतूद जे समान आहेत, त्यांचा दर्जा समान आहे, त्यांची पातळी समान आहे, अशा घटकांसाठी आणि ज्यांचा दर्जा नाकारलेला आहे, ज्यांचे हक्क नाकारलेले आहेत, ज्यांच्या संधी नाकारलेल्या आहेत, अशा वर्गाला विकासाच्या समान संधी देण्यासाठी, एक सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी एक सोशल डिस्क्रिमिनेटिव्ह इक्वॅलिटीचं तत्व उपयोगात आणलं, की ज्यानुसार हा जो वंचित समाज आहे, दलित अस्पृश्य समाज आहे, मागास वर्ग आहे, या मागास वर्गांना व्यवसाय बदलासाठी, त्यांना शासकीय सेवेमध्ये त्यांच्या संख्येच्या प्रमाणामध्ये त्यापेक्षा कमी संधी उपलब्ध करताना विशिष्ट आरक्षण देण्यात आलं. हे सामाजिक न्यायाचं तत्व जरी विषमतावादी दिसत असलं तरी या तत्वाची मुख्यतः भूमिका, जो विषम आहे, ज्यांना संधी नाकारलेल्या आहेत, त्यांना काही प्रमाणामध्ये समान पातळीवर आणण्यासाठी संधीमध्ये उपलब्ध करून देताना अग्रक्रम देण्यात यावा, या दृष्टीनं संविधानाचं 16वं कलम ह्या सामाजिक न्यायाच्या तत्वाच्या अनुषंगानं अतिशय महत्वाचं ठरलेलं आहे. आणि एक फार मोठा क्रांतिकारी बदल जरी नाही म्हणता येत असला तरी विकासाच्या दृष्टीनं, या देशाच्या समतेच्या पातळीच्या दृष्टीनं
सामाजिक न्यायाच्या दृष्टीनं घडविलेला बदल अतिशय क्रांतिकारी आहे. मी एकदा क्रांतिकारी म्हणतो आणि एकदा त्याला मर्यादित स्वरूप देतो. याचं कारण असं आहे की अजूनही फार मोठ्या प्रमाणामध्ये या सामाजिक न्यायाच्या तत्वामध्ये विकास होण्याची, परिवर्तन होण्याची नितांत गरज आहे, नितांत आवश्यकता आहे. या अर्थानं मी हा द्वंद्वात्मक समतेचा जो सिद्धांत इथं आपल्या संविधानिक संदर्भामध्ये मांडलेला आहे, तो सिद्धांत विचारात घेताना समाज आणि व्यक्तीच्या हिताची सांगड घालणे, कारण न्यायाचं तत्व समाज आणि व्यक्तीच्या हितामध्ये इथल्या वर्णव्यवस्थेनं, जाती व्यवस्थेनं, अस्पृश्यतेनं जी विषम परिस्थिती निर्माण केली होती, त्याला विशेष अशी संधी देऊन त्या संदर्भामध्ये समाज आणि त्या व्यक्तीची, त्या समूहाची एक सांगड घालण्याचा, समन्वय साधण्याचा सामाजिक न्यायाचा प्रयत्न आपल्याला या ठिकाणी प्रामुख्यानं दिसून येतो. अर्थात हे तत्व अवलंबात आणण्यासाठी, व्यवहारात आणण्यासाठी शासनानं पुढाकार घेणं गरजेचं आहे. या अनुषंगानं महिलांच्या संदर्भामध्ये जसे कायदे केले गेले, तसे भारतीय संविधानाच्या समतेच्या, सामाजिक न्यायाच्या तत्वानुसार भारतीय संसदेनं अस्पृश्यता निर्मूलनाच्या संदर्भामध्ये कलम 17 नुसार अस्पृश्यता निर्मूलनाचा कायदा केला आणि सार्वजनिक ठिकाणी कुठल्याही जात, धर्म, पंथ, वंश, वर्ग, लिंग, जन्मस्थान या कारणावरून भेदभाव न करता त्याला प्रवेश मिळेल, म्हणजे प्रत्येकाचा दर्जा समान असेल, प्रत्येकाला संधी समान असेल, बरोबरीचा हक्क असेल, प्रत्येकाची प्रतिष्ठा ही समान लेखल्या जाईल, या दृष्टीनं केलेले कायदेही महत्वाचे आहेत. अर्थात या संदर्भामध्ये जात नावाची जी संकल्पना आहे, ती संकल्पना भौतिक असण्यापेक्षा ती मानसिक आहे, ती अमूर्त आहे. कारण जात राहते माणसाच्या मनात आणि वाढते गर्भात. तर ही मानसिक विकृती आहे. ही मानसिक विकृती घालवण्यासाठी समाज प्रबोधन, मानसशास्त्रीय परिवर्तन करण्याची नितांत गरज आहे. त्या दृष्टीनं नवी संस्कृती, समानतेची नवी संस्कृती, त्या दृष्टीनं प्रबोधन, शिक्षण आणि कायदे आणि समाजाला या विषमतेनं देशाचं, राष्ट्राचं ज्या पद्धतीनं बंधुत्व भाव निर्मितीसाठी किंवा राष्ट्र एक निर्माण करण्यासाठी जे अडथळे निर्माण होत आहेत ते लक्षात आणून देणं, त्यामध्ये बदल करणं नितांत गरजेचं आहे. आजही अस्पृश्यतेच्या नावाखाली, आजही दलित किंवा अस्पृश्य वर्ग म्हणून प्रचंड स्वरूपामध्ये देशामध्ये विविध ठिकाणी हल्ले होतात, अत्याचार होतो. या दृष्टीनं केलेले कायदे, अट्रॉसिटी सारखे, खरं म्हणजे हा कायदा अतिशय योग्य आहे, परंतु त्याची अंमलबजावणी नीट होत नाही. या संदर्भामध्ये अजून एक आक्षेप घेतला जातो की या अट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर होतो. अर्थात या समाजाचा घटक या नात्यानं काही अंशी हा आरोप मान्य करणं नितांत आवश्यक आहे, नाकारता येणार नाही. परंतु उच्च वर्णीय, ज्यांचा दर्जा श्रेष्ठ आहे, ज्यांची प्रतिष्ठा मोठी आहे, जे अधिकारानं स्वतःला इतरांपेक्षा उच्च समजतात, तेच इतरांचा, त्यांच्या स्पर्धेत असणाऱ्या समूहाला, घटकाला, व्यक्तीला काउंटर करण्यासाठी या समूहाचा, या कायद्याचा गैरवापर करतात. हे मात्र विचारात घेतल्या जात नाही, हे या गोष्टीकडे मात्र दुर्लक्ष केल्या जाते. म्हणून हा कायदा अतिशय काटेकोरपणे वापरला जावा आणि त्याचा गैरवापर होणार नाही यासाठीही काळजी घेतल्या जावी सामाजिक न्यायाच्या दृष्टीनं. पण त्याच वेळी योग्य रीतीनं त्या कायद्याची अंमलबजावणी होऊन अस्पृश्यतेच्या नावाखाली दलित महिला किंवा पुरुषांवर होणारे अत्याचार, सामाजिक विघटनाच्या अनुषंगानं समोर जाणारं जे सामाजिक संघर्षाचं स्वरूप आहे, हे बदलणं नितांत गरजेचं आहे. आजच्या घडीला मला एका गोष्टीची पुन्हा जाणीव करून द्यावीची वाटते, का एक गोष्ट मला नमूद करून द्यावीची वाटते
कदाचित हा मुद्दा औचित्यपूर्ण होणार नाही, परंतु काही समाज घटक अज्ञानी वर्ण व्यवस्थेच्या नावाखाली वर्ण द्वेष फैलवतात. हे तत्व खरं म्हणजे मान्य करण्यासारखंच नाही. प्रामुख्यानं डॉक्टर बाबासाहेबांच्या समतेच्या त्या सामाजिक न्यायाच्या तत्वानुसार बाबासाहेबांनी ब्राह्मण्याचा विरोध केलेला आहे, ब्राह्मणाचा नव्हे. अर्थात ब्राह्मण हे माझ्यातही असू शकते. मी इतरांना हीन लेखणे, तुच्छ लेखणे, स्वतःला श्रेष्ठ समजणे, इतरांचं सामाजिक शोषण करण्याची प्रवृत्ती, मानसिकता माझ्यामध्ये असणे, इतरांचं अस्तित्व नाकारणे, ही जी वृत्ती आहे, ही जी मानसिकता, ही ब्राह्मणी प्रवृत्ती आहे. आणि ब्राह्मणी प्रवृत्ती कुठल्याही माणसात असू शकते. अगदी महाडच्या सत्याग्रहाच्या वेळी काही लोकांनी बाबासाहेबांना, तुम्ही ब्राह्मणांना यामध्ये समाविष्ट होऊ नका, समाविष्ट करून घेऊ नका, आम्ही तुमच्या सोबत येतो. पण बाबासाहेबांनी साप धुडकावून लावला आणि बाबासाहेब सांगतात की माझा ब्राह्मण्याला विरोध आहे, ब्राह्मणाला नाही. आजच्या घडीला या अनुषंगानं ब्राह्मणांचा आंधळेपणानं विरोध करणं हेही सामाजिक न्यायाच्या तत्वाच्या विरुद्ध आहे, असं मी ठामपणे प्रतिपादित करतो. ब्राह्मणी प्रवृत्तीचा निषेध असावा, ते सामाजिक न्यायाच्या विरुद्धच आहे. परंतु समाजामध्ये संतुलन, समन्वय, सामाजिक न्याय स्थापन करायचा असेल तर ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, अतिशूद्र ही जी दरी आहे ही मिटवण्यासाठी, ही नष्ट करण्यासाठी या समाजामध्ये एकोपा, एकजिन्सीपणा निर्माण करणारी प्रवृत्ती नष्ट करावी. कुणीही कुणाचा द्वेष करू नये, कुणीही कुणाला हीन लेखू नये, कुणालाही तुच्छ लेखू नये, कुणाचंही शोषण करू नये. ही मानसिकता, ही बंधुत्वाची भावना, ही सामाजिक न्यायाची भावना जोपर्यंत आमच्यामध्ये निर्माण होत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं सामाजिक न्यायाची स्थापना भारतामध्ये होऊ शकत नाही. हीच बाब इथला जो सरंजाम भारतीय संस्कृतीमध्ये, सामाजिक राजकीय अर्थव्यवस्थेमध्ये कालचा जो सरंजाम वर्ग होता, की सत्तेचं, आर्थिक सत्तेचं ज्यांच्या हाती केंद्रीकरण झालं होतं, तो वर्ग त्यांची सामाजिक सत्ता आणि त्यावेळचे जमीनदारी मानसिकतेचे अहंगंड, तुच्छतेच्या भावना ह्या सुद्धा घालवणं तितकंच महत्वाचं आहे. याच वेळी अस्पृश्यांनी, वंचितवानं कायम स्वरूपामध्ये आम्ही वंचित आहोत, आम्ही दलित आहोत, आम्ही हीन आहोत, आम्ही अस्पृश्य आहोत, ही भावना ही घालून देणं नितांत गरजेचं आहे. आणि आम्ही आहोत, आम्हाला तुमच्या बरोबरीनं जगण्याचा, दर्जाचा, प्रतिष्ठा मिळवण्याचा हक्क आहे. अगदी शांततामय मार्गाने, समन्वयाच्या मार्गाने, प्रबोधनाच्या मार्गाने, एकमेकांमध्ये सुसंवाद साधून, एकमेकांमध्ये निकोप अंतरक्रिया साध्य करून निर्माण करणं गरजेचं आहे. केवळ कायद्यानं सामाजिक न्याय निर्माण होऊ शकत नाही, तर समाजाचं प्रबोधन. आणि यासाठी इथले जे अभ्यासक्रम आहेत, इथले जे अकॅडमिक शिक्षण आहे किंवा वर्गामध्ये शिकवल्या जाणार आहे, त्यामध्ये या सामाजिक न्यायाच्या तत्वाची खऱ्या अर्थानं सांगड घातल्या जावी. या अर्थानं जो उच्च वर्ग आहे त्या वर्गालाही, जो दलित शोषित वर्ग आहे त्याला माझ्या बरोबरीचा हक्क आहे, आणि त्यासाठी जो मागासलेला आहे त्याला काही प्रमाणामध्ये संधीचा अग्रक्रम असावा, हा दृष्टिकोन त्यांनीही सामाजिक न्यायाच्या दृष्टीनं स्वीकारणं नितांत आवश्यक आहे, गरजेचं आहे. याशिवाय भारत हे एक राष्ट्र, बंधुत्वाची भावना, सामाजिक न्यायाची भावना भारतामध्ये निर्माण होऊ शकणार नाही, प्रस्थापित होऊ शकणार नाही. भारतीय समाजातील अंधश्रद्धा, रूढी, परंपरा याचाही सामाजिक न्यायाच्या दृष्टीनं नितांत विचार करणं गरजेचं आहे. आजही
महिलांच्या संदर्भामध्ये देवदासी सारख्या रूढी आज प्रगट नसतील, कायद्यानं ते बंद केलं असेल तरी देवदासी सारखी प्रथा ही त्या पद्धतीने त्या प्रमाणामध्ये कमी अधिक स्वरूपामध्ये समाजामध्ये आम्हाला दिसून येते. अजून एक बाब आधुनिक काळामध्ये आपण अधोरेखित केली पाहिजे की ज्याला आपण ट्रान्सजेंडर म्हणतो, ज्याला आपण ट्रान्सजेंडर ज्याला म्हणतो, या ट्रान्सजेंडरला तो स्त्री पुरुष आहे नाही त्याचे अधिकार हक्क या नात्यानं नव्हे तर माणूस या नात्यानं त्याला स्वतःच आयुष्य स्वतःची प्रतिष्ठा निर्माण करण्याचा मिळवण्याचा अधिकार या नात्यानं त्याच्या जगण्याच्या हक्कावर त्याच्या प्रतिष्ठेवर समाजानं तिरस्कृतरित्या कटाक्ष टाकणे, त्याला हीन लेखणे ही सुद्धा बाब सामाजिक न्यायाच्या आड येणारी आहे. म्हणून या ट्रान्सजेंडरच्या संदर्भामध्ये समाजानं अतिशय सामाजिक न्यायाच्या दृष्टीनं त्याला बरोबरीचा दर्जा देणे, त्याचा सन्मान करणे, त्या संदर्भामध्ये त्यांना बरोबरीचे हक्क मान्य करणे, त्यांचा दर्जा त्यांची प्रतिष्ठा जोपासणे हे सुद्धा समाजात सामाजिक न्यायाच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचं आहे. आज नागरी जीवनामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ट्रान्सजेंडरची व्यक्ती आपल्याला दिसल्यानंतर जी तुच्छतेची हीनतेची जी भावना आमच्या चेहऱ्यावर उमटते किंवा आम्ही त्याला वागणूक देतो ही सुद्धा सामाजिक न्यायाच्या विरुद्ध आहे. ही आम्ही घालवली पाहिजे. पुन्हा कसं जगावं हो त्यांचा तो व्यक्तिगत भाग आहे, तो व्यक्तिगत स्वातंत्र्याचा भाग आहे. अर्थात सार्वजनिक ठिकाणी तुम्ही काय करावं याची बंधनं कायद्याची आहेत, ती पाळल्याच गेली पाहिजेत. परंतु व्यक्ती या नात्यानं त्यांना तो हक्क मिळाला पाहिजे, प्राप्त झाला पाहिजे. आजही महिलांच्या संदर्भामध्ये कुटुंबाचा वारसा म्हणून पुरुषांना मुलाला जो दर्जा आहे, जी मान्यता आहे ती आजही मोठ्या प्रमाणामध्ये नाकारल्या जाते. आजही मुलगी कोणालाही नको आहे, हे वास्तव आहे, नाकारता येत नाही. सार्वजनिक ठिकाणी आपण कितीही बोंबलत असलो तरी ज्या पद्धतीनं मुलगा हवा म्हणून त्या स्त्रीचं शोषण केल्या जाते, किंबहुना तो जो संघर्ष समाजामध्ये उभा राहिलेला आहे, निर्माण झालेला आहे, त्याला सामाजिक दर्जा, सामाजिक रूढी परंपरा किंवा संस्कृतीचा भाग म्हणून नाकारून स्त्री आणि पुरुष समान आहेत, दोघांनाही समान अधिकार आहेत. मुलगा आणि मुलगी यामध्ये कुठलाही भेदभाव असू नये. तर कुळाचं नाव, कुळ वगैरे ह्या सगळ्या फालतू गोष्टी आहेत. मी माझ्या पंजोबाचं नाव मला माहित नाही तर कुळाचं काय, या पद्धतीनं वारसा हक्काच्या दृष्टीनं आज फार मोठ्या प्रमाणामध्ये समाजात संघर्ष निर्माण होताना आपल्याला दिसतात. कायद्यानं जरी समान वारसा हक्क दिलेला असला तरी कोर्ट कचेऱ्यामध्ये भाऊ बहिणीचे हक्क किंवा बहीण भावाचे हक्क ज्या पद्धतीने नाकारतात आणि जो संघर्ष उभा राहिलेला आहे कोर्ट कचेऱ्यामध्ये, हाही अतिशय महत्वाचा आहे. यासाठी समाजाची, स्त्री पुरुषाची, वारसा हक्काची, बरोबरीच्या नात्याची भूमिका, समान दर्जा, समान प्रतिष्ठा या अर्थानं आपण त्याला इक्वॅलिटी, समतेच्या न्यायाच्या तत्वानं आपण त्याकडे पाहिलं पाहिजे. त्या दृष्टीनं सामाजिक परिवर्तनाचे प्रयत्न हेतुपुरस्सर समाज प्रबोधन आणि सामाजिक शिक्षणाच्या माध्यमातून आपलं कर्तव्य, एक लोकप्रबोधन या नात्यानं आपलं कर्तव्य आहे हे आपण समजलं पाहिजे. केवळ सामाजिक न्याय हा शासनाच्या पुढाकारानं स्थापन होत नाही, तर समाजामधील रूढी परंपरा, चाली रीती ह्या बाबी आज आपण बदलल्या पाहिजे. ती मानसिकता आपण तयार केली पाहिजे. ज्या पद्धतीनं अमेरिकेमध्ये किंवा युरोप, पाश्चिमात्य देशांमध्ये काळ्या गोऱ्यांचा भेद नष्ट करण्यासाठी ज्या पद्धतीनं आंदोलनं झाली किंवा जी मानसिकता त्यांनी स्वीकारली. आपण अमेरिकेमधलं जे निग्रोचं उदाहरण पाहिलं, त्या पोलीस अधिकाऱ्याने त्याच्या मानेवर पाय देऊन त्याचा बळी घेतला. आय कांट ब्रेथ,
हे घोषवाक्य काळ्या आणि गोऱ्यांचा भेद, हा वंशभेद नाकारणे या दृष्टीनं जागतिक पातळीवर जे वातावरण उभं राहिलं, अक्षरशः तिथला जो पोलीस वर्ग आहे त्या समाजासमोर घुटणे टेकून मान खाली घालून उभा राहिला आणि त्यांच्यामध्ये असणारा जो गिल्टी कॉम्प्लेक्स, अपराध भावना, त्यांनी ती मान्य केली, त्यांनी माफी मागली, क्षमा मागितली. तिथल्या अध्यक्षांनी या संदर्भात केलेली टीका टिप्पणी, तू संविधानानं नेमलेला राष्ट्रप्रमुख आहे म्हणून चूप आहे, तो तोंड बंद कर म्हणणारे विधान त्या अधिकाऱ्याने केलेत, तिथल्या प्रशासनाने केलेत. तर ही जी मानसिकता आहे, ही जी सामाजिक न्यायाची भूमिका, ही दृष्टी भारतीय समाजामध्ये निर्माण होणं, स्त्री पुरुष समानतेच्या दृष्टीनं, अस्पृश्यतेचा भेद नष्ट करण्याच्या अनुषंगानं, एकूणच आज ज्या पद्धतीनं नवे ओबीसीच्या संदर्भात, अदर बॅकवर्डच्या संदर्भामध्ये जे संघर्ष उभे राहतात, किंबहुना मराठा आणि कुणबी एकच आहेत, इतिहास सांगतो, व्यक्तिशः मला त्याच्याबद्दल काही बोलायचं नाही, परंतु तो गरीब मराठा आहे, सामाजिक न्यायाच्या दृष्टीनं त्याचाही विचार झाला पाहिजे. आपली ही राजकीय भूमिका नाही, तर आपली सामाजिक न्यायाची भूमिका आहे. खऱ्या अर्थानं जर तो वंचित असेल तर त्याचा शोध घेऊन आणि दर्जा आणि समानतेला बाधा येणार नाही, इतरांचे सामाजिक हक्क नाकारले जाणार नाहीत, याच्या मर्यादा सांभाळत, कायद्याच्या आणि संविधानाच्या मर्यादा सांभाळत तो खरंच वर्ग, गरीब मराठा किंवा जो असेल वर्ग, तर त्याचा सामाजिक न्यायाचा हक्क आपण स्वीकारला पाहिजे. किंबहुना थोडासा संदर्भ आठवला म्हणून मला सांगायला काही हरकत नाही. पाणिनीचा अष्टाध्यायी नावाचा व्याकरणाचा ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये 2, 4, 8 आणि 10 नंबरचा जो श्लोक आहे, क्षुद्र नाम अनिर्वासित नाम, याचा अर्थ असा होतो की ज्यांची भांडी आगडी संस्कार करून उच्चवर्णीयाला पुन्हा वापरता येतात आणि ज्याची वापरता येत नाही, असा भेद केलेला आहे. पात्राद बहिष्कृत असा भेद केलेला आहे. आणि निर्वातपणे ज्याला आपण मराठा म्हणतो, आपेगाव, हे ज्ञानेश्वरांचं, आणि या हातोब्राह्मण, म्हणजे त्याचा अपमान करावा मला हे नाही म्हणायचं, पण आजच्या संदर्भात ते महत्वाचं उदाहरण आहे म्हणून मी सांगतो. तर त्यावेळी त्याच्या घरचं, एका कुणब्याच्या घरचं, त्या मराठ्याच्या घरचं शिजलेलं अन्न त्या माऊलीनं वाढलं. एवढ्या मोठ्या महादाणी पंडिताला त्यांनी मला शिजलेलं अन्न नको, पुराण द्यावं. आजही तुमचे मतभेद असतील, तुम्ही मला शिव्या देसाल, मला चालेल, पण सत्यनारायणासारखा धार्मिक विधी करताना सीधा आटा घेऊन जाणारा पुरोहित हे सामाजिक न्यायाच्या विरुद्ध असणारं तत्व हे नाकारताच येत नाही. असा तो वर्ग आहे, त्याचा शोध घेतला पाहिजे इतिहासाच्या कालखंडामध्ये, आजच्या संदर्भामध्ये, आणि एकूणच सामाजिक न्यायाला तडा जाणार नाही. समाज आणि व्यक्तीच्या हितामध्ये एखादा विशिष्ट समूह आणि एकत्रित समाज हित याला तडा जाणार नाही. आता समन्वय साधण्याची भूमिका आजच्या समाज संस्कृतीनं, आजच्या समाज व्यवस्थेनं घेणं गरजेचं आहे. विरोधासाठी विरोध करणं हे कामाचं नाही, गरजेचं नाही. अस्पृश्यतेच्या संदर्भामध्ये कायदे झाले, या उपेक्षित घटकाच्या संदर्भामध्येही त्यांना न्याय मिळावा, शूद्रातिशूद्र वर्गाला सामाजिक प्रतिष्ठा, न्याय, सन्मान आणि दर्जा मिळावा, महिलांना तो हक्क मिळावा, या अनुषंगानं सामाजिक न्यायाच्या पुनर्स्थापनेची एक चळवळ, एक क्रांतिकारी आंदोलन या देशामध्ये शासकीय पातळीवर आणि सामाजिक पातळीवर कुणीही कुणाचा द्वेष न करता सुरू करण्याची नितांत आवश्यकता आहे. आजच्या घडीला मला इतकं वाटते, ही माझी व्यक्तिगत मतं आहेत, याच्यामध्ये काही उणिवा दोष असतील तर ते माझे व्यक्तिगत आहेत, परंतु सामाजिक न्यायाची संकल्पना मूलतः समजून घेऊन
खऱ्या अर्थानं सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी समाजमन आणि समाजभान तयार व्हावं, शासनाचं धोरण असावं, असा एक घटनात्मक दृष्टिकोनातून मी आग्रह करून मी इथं थांबतो. जय भीम, जय भीम, जय भीम. धन्यवाद गवई सर. आपण अत्यंत विस्तृतपणे आपल्या विषयाचं विश्लेषण केलं. शिवशक्ती कला वाणिज्य महाविद्यालय बाबुळगाव आणि प्रमाणपत्र अभ्यासक्रमाच्या वतीने मी आपला मनापूर्वक आभार मानतो. आपण आम्हाला वेळ दिला त्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने पुन्हा तुमचे सर्वांचे आभार मानून ही प्रबोधन पुस्तक संपवतो. धन्यवाद.